तसं आपलं हे लोणचं तयार आहे. काय दिसतंय सुरेख. आलं ना तोंडाला पाणी. मस्त आपला घरीच मसाला बनवून टिकतं पण हे मस्त. खूप छान झालेलं आहे, बघू शकता. आपले पारंपरिक पद्धतीने बनवलेलं आहे लोणचं. मस्त असं तयार आहे. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेलं आहे 2 किलोच्या प्रमाणात घरीच मसाला बनवून पारंपरिक पद्धतीने कैरीचं लोणचं. एकदम मस्त झालेलं आहे आणि 2 वर्ष हे टिकतं. तर काय होतं ना, आपण लोणचं बनवलं की त्याला बुरशी येते, कधी कधी काळं पडतं, कधी कधी त्याचं जे साल आहे ते असं लूज बनतं. तर हे सर्व काही होऊ नये म्हणून भरपूर टिप्स सांगितलेले आहेत. स्टेप बाय स्टेप आपली पारंपरिक पद्धत आहे. व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. बघू शकता काय सुरेख कलर आलेला आहे. आपण कुठलाही मसाला न वापरता घरीच मसाला बनवून. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. हे बाजारातून 2 किलो कैरी घेतलेली आहे गावरान. त्याला आता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यांच्याकडेच, म्हणजे तेच फोडून देतात. त्यांच्याकडे अशा पद्धतीने स्वच्छ धुवून पुसून घेतले, कोरडे केलं एकदम आणि फोडून दिले. तर ही आपण त्यांच्याकडनं 2 किलो गावरान कैरी असते ती धुवून फोडून आणली. आपण ज्यांच्याकडनं कैरी घेतली तर त्यांच्याकडूनच फोडून आणलेली आहे. तर आपल्या इकडे राजापुरी आणि गावरान अशा 2 प्रकारचे कैरी वापरायची लोणच्यासाठी. जास्त जो आंबट आहे त्याचं लोणचं छान टिकतं. आणि आपण फोडण्या अगोदर धुवून पुसून घेतल्या होत्या, त्यामुळे नंतर बिलकुल पाण्याचा हात लागू द्यायचा नाही. कुठलंही भांडं घ्यायचं असेल तर एकदम कोरडं घ्यायचं लोणचं होईपर्यंत, म्हणजे आपलं लोणचं छान टिकतं. वर्ष काय 2 वर्ष म्हणलं तरी छान टिकतं. तर आता हे आपल्याला पुसून घ्यायचं. कॉटनचा कपडा घ्यायचा आहे. 1 पाऊस पडून गेल्यानंतरच लोणचं बनवायचं आहे, म्हणजे कैऱ्या पक्व झालेल्या असतात तोपर्यंत. कैरी घेताना एक काळजी घ्यायची, अशा दाबून पाहायच्या आणि ज्या कडक निब्बर आहेत त्याच घ्यायच्या. ते फोडायला जो अडकिता असतो ना, लाकडी असतो, त्याचाच जास्त कचरा निघतो ह्याला. तेच पुसून घ्यायचं स्वच्छ, जेणेकरून आपलं लोणचं छान टिकेल. तर आपल्याला पुसून झाल्यानंतर सुकण्यासाठी ठेवायच्या, त्यासाठी ताटात काढायचे पुसून. तर आता हे आपले 2 किलो कैरी हे पुसून झालेली व्यवस्थित. तर ऊन येत असेल तर उन्हामध्ये 2-3 तास वाळू द्यायची, नाहीतर म्हणजे फक्त सुकून घ्यायची. कैरीमध्ये मॉइश्चर असतं ते थोडंसं कमी होऊ द्यायचं. हे असा ओलेपणा असतो, म्हणजे काय होतं आपलं लोणचं छान टिकतं. त्यासाठी थोडंसं असं त्यातलं मॉइश्चर कमी होईपर्यंत आपल्याला सुकून घ्यायच्यात किंवा फॅन खाली 4 तास ठेवायचे, 4-5 तास. तर आता आपल्याला हे सुकवायला ठेवायचं जरा. आणि ही अशी कडक कैरी बघून घ्यायची घेताना. अशी जी हाताने दबते ती कैरी नाही घ्यायची. आणि फुल अशी म्हणजे व्यवस्थित पक्व झालेलीच कैरी, त्याचंच लोणचं आपल्याला 1-2 वर्ष टिकतं. तर आता हे सुकवायला ठेवायच्यात. तर ही आपली कैरी छान सुकलेली आहे. जवळजवळ 5 तास राहिली ही फॅनच्या हवेला. तर मस्त सुकलेली आहे. त्यामधील सर्व मॉइश्चर अशी एकदम कोरडी झालेली. यामुळे काय होतं आपलं लोणचं खूप दिवस छान टिकतं. वर्ष काय 2 वर्ष म्हणलं तरी खराब होत नाही. तर आता
आपल्याला हा मसाला घरीच बनवायचा आहे, तर त्यासाठीचं हे साहित्य. तरी 200 ग्रॅम मोहरीची डाळ आहे. मीठ घालायचं आहे 250 ग्रॅम. हे कारळे आहे 50 ग्रॅम, ऑप्शनल आहेत, तुम्हाला नसतील वापरायचे तरी चालतील. या हळद आहे 4 चमचे, 2 चमचे बडीशोप, ह्या जवळजवळ 20-25 लवंग घेतलेली आहे, 3 चमचे मेथीदाणे आणि हे 4 चमचे मोहरी. आपल्याला ही मोहरी बारीक करून टाकायची. लसूण घेतलेला आहे 50 ग्रॅम, अजून वापरला तरी चालेल. हिंग आणि 6 चमचे लाल मिरची पावडर. हे तुमच्या आवडीनुसार मिरची पावडर वापरू शकता, कमी जास्त. 2 किलोचं हे प्रमाण आहे. आणि हे तेल घेतलेलं आहे अर्धा किलो, शेंगदाण्याचं तेल आहे. तर आता अगोदर आपल्याला तेल गरम होण्यासाठी ठेवायचे. सर्व हे जे साहित्य आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेलं आहे. तर तेल ठेवलेले गरम होण्यासाठी छान कडक गरम होऊ द्यायचे, धूर निघेपर्यंत. तर तेल कडक तापलेलं आहे, त्यामध्ये मोहरी टाकून बघायची. तर आता तेल छान तापलेलं आहे, उतरून ठेवायचे, म्हणजे आपले मसाले होईपर्यंत थंड होईल. मसाले भाजून घ्यायचे आता. तर आता कढई छान तापलेली आहे, अगोदर आपण मोहरी भाजून घ्यायची. आणि बिलकुल कुठलंही भांडं, हात, पाण्याचा बिलकुलही ओलेपणा लागला नाही पाहिजे. म्हणजे काय होतं, आपलं लोणचं छान टिकतं. नाहीतर थोडा जरी पाण्याचा हात वगैरे लागलं किंवा एखादं भांडं ओलं असेल तर आपलं लोणचं लवकर खराब होऊ शकतं. तर आता ही मोहरी छान तडतडायला लागलेली, जास्त नाही भाजायचं आपल्याला. आता टाकायची बडीशेप आणि सर्व पदार्थ वेगवेगळे काढायचे आहेत. अगदी हलकंसं भाजून घ्यायचं हे सर्व, म्हणजे यामधील मॉइश्चर कमी होऊन जातं. म्हणजे आपलं लोणचं टिकायला मदत होते, लोणचं खराब होत नाही लवकर. बडीशेप पण काढून घ्यायची. बडीशेपमुळे छान टेस्ट लागते लोणच्याची. कारळे, तर हे कारळे पण हलकेसे भाजून झाले. मोहरीची डाळ भाजून घ्यायची, ती लगेच भाजून होते. तर मोहरीची डाळ पण हलकीशी गरम झाली, काढून घ्यायची. तर आपल्याला आता लवंग भाजून घ्यायची. तर लवंग पण काढून घ्यायची. आपल्याला मेथी दाणे टाकायचे. त्याला थोडंसं तेल टाकले चमचाभर आणि काढून घ्यायचं. मेथी दाणे छान असे तळून घेतलेले आहे. यामध्येच आपल्याला हलकासा लसूण गरम करून घ्यायचं. गॅस बंद केला आहे आणि गरम पॅनवरतीच आपल्याला लसूण परतून घ्यायचं. तर पॅन हलकासा गरम आहे, त्यावरती आपल्याला मीठ टाकून ठेवायचं आहे. म्हणजे मिठामधील मॉइश्चर, पाऊस पडून गेला आहे ना, तर थोडंसं गॅस बंदच ठेवायचं आहे झालेलं. तर आपण ह्या भाजून घेतलेल्या सर्व जिन्नस थंड झालेला आहे, त्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्यायचे. तर अगोदर बडीशेप सर्व हे साहित्य जाडसर करायचं आपल्याला, बारीक नाही करायची पावडर एकदम. ह्यामध्येच आपल्याला मोहरी घालायची. आपल्याला ही बाउलमध्ये मोहरीची डाळ काढून घ्यायची अगोदर. आणि आता आपण मोहरी आणि बडीशेप काढलेली ती पण टाकायची. ते कारळे, तर हे कारळे पण जाडसर, असे जाडसर आहेत, वाटते बारीक पण बारीक नाही झालेले. कारळे पण जाडसर काढून घेतलेत. तर आता आपल्याला हे लवंग आणि मेथी दाणे आपण भाजून घेतलेले, त्यामध्येच लसूण घालायचे. एकदम जाडसरच करायचं असतं हे पण. तर अशा प्रकारे लसूण, मेथ्या आणि लवंग हे पण जाडसर कुटून झालेलं आहे. आता हे सर्व एकत्र करून घ्यायचे. तर हे आपलं तेल आहे ना, हे हलकंसं
गरम आहे त्यामध्ये आपल्याला घालायचं हिंग, सर्व जो सुवास आहे तो ह्यामध्येच घालायची आपल्याला मिरची पावडर. आपण मिरची पावडर बनवतानाच काश्मीरी मिरची वापरलेली त्यामुळे एकदम लाल कलर आहे. तर यामध्येच घालायची हळद, आणि हे मिश्रण आपल्याला थंड होऊ द्यायचे. नंतरच आपल्याला कैऱ्यामध्ये टाकायचे. हे सध्या गरम आहे थोडं. तर आता काय करायचं, हा जो मसाला आपण बनवून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आणि मीठ पण थोडंसं राहू द्यायचं मीठ मागे. आणि आपलं तेल थंड होईपर्यंत त्याला मिक्स करून ठेवायचे. आणि कुठेही पाण्याचा बिलकुल ओला हात लागू द्यायचा नाही. आणि खूप छान बनतं, 2 वर्षसुद्धा हे मस्त टिकतं लोणचं. तर ह्याला असंच आपलं तेल थंड होईपर्यंत असंच राहू द्यायचे. तर आता आपलं हे तेल थंड झालेलं आहे. तर सर्व कैऱ्यावर टाकून घ्यायचं. त्याला मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घ्यायचं छान असं. काय दिसतंय भारी ना. आपली पारंपरिक पद्धत आहे, मसाला घरीच बनवून आणि एकदम मस्त टिकतं. मी या अगोदर पण व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत. रेडीमेड मसाल्याचा पण कालच व्हिडिओ पोस्ट केला आहे. परफेक्ट झालेलं आहे मसाल्याचं प्रमाण. वाटतं की तेल कमी आहे, पण बिलकुल कमी नाही. नंतर आपोआप ते तेल जमा होतं बरणीच्या वरच्या बाजूला. मस्त. तर आपली आता ही तिसरी स्टेप झालेली आहे. आता म्हणजे कैऱ्या फोडायची, पुसून घ्यायच्या, सुकून घेतल्या, मसाला भाजला, कुटून घेतला आणि आता हे मिक्स केलं आहे. आता शेवटची स्टेप राहिली आपली बरणीमध्ये भरण्याची. तरी आपलं थोडंसं तेलाचं भांडं राहिलं आहे, तर त्याला थोडं मीठ टाकून तर आपण 250 ग्रॅम मीठ वापरलेलं आहे. मीठ जर कमी झालं तर आपलं लोणचं खराब होऊ शकतं, त्यासाठी मीठ प्रमाणातच वापरायचं. तर मस्त असं आपलं हे लोणचं तयार आहे. काय दिसतंय सुरेख. आलं ना तोंडाला पाणी. 2 बरण्या उन्हामध्ये स्वच्छ घासून, पुसून आणि कोरड्या करून उन्हामध्ये ठेवल्या होत्या आज दिवसभर. तर यांना आपल्याला हिंगाची धुरी द्यायची आहे. आता लोणचं कधीच धातूच्या भांड्यामध्ये नाही ठेवायचं. आणि असं मिक्स करताना सुद्धा फक्त स्टीलमध्ये किंवा काचेच्या भांड्यामध्येच मिक्स करायचं आहे. पितळेचं, तांब्याचं किंवा ॲल्युमिनियमचं हे असं कुठलंच भांडं वापरायचं नाही. जर चांगल्या क्वालिटीचं प्लॅस्टिक असेल तर तेच वापरायचं. तर आता तडका पॅन छान तापल्यावर हिंग टाकायचं आणि आपल्याला हिंगाची धुरी द्यायची. आणि लगेच झाकण लावून ठेवायचे.
बरणी येतील आपण. ही स्टेप पण खूप महत्त्वाची आहे. याला पण झाकण लावून ठेवायचं. तर आता आपल्याला लोणचं भरून घ्यायचे. लोणच्याला घातल्यापासून 2 आठवडे रोज हलवायचे. किलोचं भरपूर होतं लोणचं. ते आपण 2 किलोच्या प्रमाणामध्ये बनवलेलं आहे. काय होते, मुरल्यानंतर आपोआप अजून कमी होतं आणि खाली जात असतं. तर अशा पद्धतीने आपल्याला पॅक हवा बंद ठेवायचे. त्याला बिलकुल पाण्याचा हात लावायचा नाही. आणि जिथं ओलसर म्हणजे पाण्याचा थोडाफार नाही, मस्त असं वर्ष काय 2 वर्षेसुद्धा टिकू शकतं, टिकतंच. तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली आणि एकदा नक्की बनवून पहा. आणि कशी वाटली पद्धत ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर बघू शकता मस्त असं तेल आता बरोबर तेल इथपर्यंत येतं, ते मसाल्यामधलं तेल. तर तेल भरपूर वापरायचं म्हणजे प्रिझर्व्हेटिव्हचं काम करतं. लोणच्याच्या वरती आपलं 1 इंच तरी थर राहायला पाहिजे इतकं तेल वापरायचं आहे, म्हणजे आपलं लोणचं वर्षभर खराब होत नाही. तर भरपूर टिप्ससहित आपण लोणचं बनवलेलं आहे. तर ह्या टिप्स फॉलो करून नक्की एकदा बनवून पहा. एकदम छान बनेल आणि साधी सोपी आपली पारंपरिक रेसिपी आहे. तर तुम्हाला कशी वाटली ती ही कमेंटमध्ये कमेंट करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.